इथे सूर्य समुद्र शांत होता. समुद्र शांत होता, पण जनसमुद्राला भरती आले होते. जो दिनदुःखितांच्या चंदनासारखा जिंकला, त्याच्या महाप्रयाणासाठी चंदनाची चिता तयार केली गेली. कमालीची नीरव शांतता पसरली होती. तेथे हृदयांची धडधड वाढली होती. ज्या मुंबईत बाबासाहेबांचे युग साक्षी नेतृत्व आकाराला आले, ती मुंबई नगरी बाबासाहेबांनी दीक्षा समारंभ नागपूरला घेतल्याने अस्वस्थ होती. त्या मुंबईकरांच्या प्रेमाखातर 16 डिसेंबरला मुंबईत एक धर्मांतर होणार होते. बाबासाहेब येणार होते. बाबासाहेब येणार होते तेव्हा सर्व वाट बघत होते त्या दिवसाची. पण आखरीत घडले होते. बाबासाहेब मुंबईत आले, पण फुलांची चादर पांघरून. बाबासाहेबांची जनता रडत होती. दादासाहेब गायकवाडांसारखा बलदंड देता हमसून हमसून रडू लागला. महत् प्रयासाने शब्द फुटले. बाबासाहेब दीक्षा देणार होते 16 तारखेला. स्वतः चालत येऊन तुम्हा सगळ्यांना तुमचा हात धरून बुद्धाकडे देणार होते. पण विपरीत झाले. बाबासाहेबांचे पार्थिव समोर आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण बुद्धाला शरण जाऊ. भदंतानंद कौसल्यायन यांनी सर्वांना दीक्षा दिली. पार्थिवाच्या साक्षीने पार्थिवाचे पंचशील लाखो लोकांनी ग्रहण केले. दीक्षेनंतर आचार्य अत्रे बोलायला उठले. अत्र्यांच्या भाषणाने आतल्या आत कोंडलेल्या दबलेल्या भावना फुटून निघाल्या. प्रत्येक वाक्यागणिक उंदके निघत होते. लोक हमसून हमसून रडू लागले. अश्रूंचा बांध फुटला होता. पोलिसांच्या बंदुका सरसावल्या. त्यांनी भारताच्या भाग्यविधात्याला मानवंदना दिली. बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंतराव यांनी चितेला अग्नी दिला. चंदनाची चिता धगधगू लागली. तशी सर्वांची अंतःकरणे पेटून उठली. आपला मुक्तिदाता अनंतात विलीन झाला होता. पार्थिवाला स्पर्शून अग्निज्वाला आकाशाला विडत होत्या. सगळेच खिन्न डोळ्यांनी बघत होते. महाबोधी सोसायटीचे चिटणीस भिक्खू धम्मानंद, श्रीलंकेचे भिक्खू बुद्ध रफिकत, एम थेरा, भदंत आनंद कौसल्या यांच्या मुखातून प्रार्थनेचे धीर गंभीर स्वर उमटू लागले. अनिच्यवत संघकार उपाद वयधनिन उपजित्वा विरुंधनिती तेच गौप सम सुखा सुखा. अर्थात सर्व सुख, सर्व वस्तू, जीव अशाश्वत आहे. उन्नती आणि पतन हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. उन्नत होऊन त्या निश्चितपणे नष्ट होतात. या उन्नती पतनाच्या अवस्थेतून मुक्तता,
हेच एकमेव सर्वोच्च सुख.